साहेब, उद्धव ठाकरेंचा दौरा या ठिकाणी होतो आहे. मोठ्या प्रमाणात नियोजन या ठिकाणी आखणी झालेली पाहायला मिळते. काय सांगाल? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा कोकणातला दौरा सुरू झालेला आहे. आज आणि उद्या 2 दिवस रायगड या ठिकाणी त्यांचा दौरा आहे. दिनांक 4 फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून राजापूर, रत्नागिरी, चिपळूण अशा 3 विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होणार आहे. उद्धव साहेबांचा दौरा म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह, प्रचंड जल्लोष यामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे 2024 साली निवडणुकीचं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगड निर्माण झाल्यानंतर आणि संपूर्ण असल्या राजकीय पार्श्वभूमीवरती सध्या कोकणातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये वेगळा उत्साह आहे. आणि ह्या सर्व मंडळींना दाखवून द्यायचं आहे की पुन्हा एकदा ह्या कोकणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचं वर्चस्व आहे हे दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आमच्यावरती आलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे. तुमच्या पाठीमागे एसीबीची चौकशी आहे. एकीकडे शिवसेनेकडे चिन्ह जे आहे ते सुद्धा नाही आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंचा दौरा होतोय. तुम्हाला त्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकतो आगामी? विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती जे महाराष्ट्रात घडलं हे तुमच्यासमोर आहे. परंतु निशाणी गेली, नाव गेली तरी कोणता परिणाम होणार नाही. आमचं दैवत आणि आमचं सर्वस्व, आमचं सर्वच हे ठाकरे कुटुंब असल्यामुळे लोकांच्या निष्ठा बाळासाहेबांपासून आदित्यसाहेबांपर्यंत ठाकरे कुटुंबावर असल्यामुळे निश्चितपणे आम्ही या ठिकाणी पुढे जाणार हा आम्हाला विश्वास आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याचा कसा फायदा होऊ शकतो किंवा काय? कोकण हे आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलं आहे. निवडणुका असू दे, राजकीय कोणत्या घडामोडी असू दे किंवा चढउतार असू दे, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाशी कोकण पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मग त्याच पद्धतीने उभं राहतील हा मला विश्वास आहे.